तुमच्या देखील किचन मध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहे, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशन साठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. दक्षिणेकडील वाऱ्याचा मासेमारीला फटका. हर्णे बंदरातील हजारो बोटी किनाऱ्यावरच, मच्छीमारांचे आर्थिक गणित बिघडले. ऐन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रवेशाचे सत्र सुरू. अनेक बड्या नेत्यांसह कार्यकर्त्यांचे पक्षांतर. गुहागर मतदारसंघात ओबीसी मध्ये नाराजीचे सूर. माजी जिल्हा परिषद सदस्य शरद शिगवण यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरीची शक्यता. आणि अलिबाग प्रेस असोसिएशनचा वर्धापन दिन संपन्न. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य तपासणीसह आभा कार्ड नोंदणी शिबिर संपन्न. पाहुयात सविस्तर वृत्त. कोकणातील पारंपरिक मासेमारी व्यवसायाला वादळ सदृश परिस्थितीचा चांगलाच फटका बसला असून हजारो बोटींनी आता सुरक्षित किनारा गाठलाय. मासेमारी बोटी बंद असल्यानं बंदरातील कोट्यावधी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. समुद्रातील वादळ सदृश परिस्थितीमुळे वारंवार मासेमारी बोटी किनाऱ्यावर घेण्याची वेळ मच्छीमार बांधवांवर येते. त्यामुळे पारंपरिक व्यवसाय हा चांगलाच अडचणीत सापडल्याचं पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर निर्माण झालेल्या वादळाचा परिणाम हा कोकण किनारपट्टीवर जाणवतोय. दक्षिणेकडील उपरत्या वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असल्यानं मासेमारी बोटींनी किनारा गाठलाय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे, जयगड, मिरकरवाडा बंदर आणि खाडीत हजारो बोटींनी किनारा गाठलाय. जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांची उलाढाल ही ठप्प झाली आहे. मासेमारीसाठी गेलेल्या बोटींनी मासे मिळत नसल्यानं परत किनारा गाठलाय. त्यामुळे मच्छीमार देखील अडचणीत सापडलाय. वारंवार येणाऱ्या वादळ सदृश परिस्थितीमुळे व्यवसायाला ब्रेक लागत असल्यानं मासेमारीसाठी झालेला खर्च देखील निघत नसल्याचं मच्छीमारांमधून बोललं जात आहे. नुकसान होते, कारण हा जवळजवळ एका बोटीवर 8 माणसं असतात आणि 8 परिवार असतात. त्यामुळे त्यांना लागणारं भत्ता, त्यांना लागणारं बोटीला लागणारं डिझेल, हे प्रत्येक 8 दिवसाला आम्हाला जवळजवळ 1.5 लाखाचा खर्च असतो. आणि आता ज्या आल्या वातावरणामुळे ज्या बोटी आल्या त्यांना 50,000ची पण 20,000ची मच्छी मिळालेली नाही. त्यामुळे जवळजवळ एका आठवड्यात 1 लाखाचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे पुढील वर्ष कसं जाईल ह्याच्याच चिंतेत आम्ही पुन्हा धंदा बंद करायचा की चालू ठेवायचा, हा आता मोठा आमच्यापर्यंत प्रश्न आहे. आणि कोणत्याही अशा ह्या काळात शासन आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही आणि ह्याची आम्हाला खंत आहे. आणि आमची उपासमार होत असल्यामुळे आम्ही पुढे आमचं जीवन कसं जाईल, सुरळीत चालेल ह्याचीच आम्हाला चिंता आहे. सुरुवातीला पाऊस, वारा, वादळ खरोखर एकदम चांगल्या पद्धतीने आला. परंतु जेव्हा आमची 1 ऑगस्ट येते, त्या 1 ऑगस्टला आमची मच्छीमारीला सुरुवात होते, त्यावेळेसच पुन्हा वादळ, वारा, पाणी सुरू झाल्यानंतर पुन्हा आमचे जे 8 दिवस असे पुन्हा फुकट गेले. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा जे बोटी काढल्यानंतर 1-2 पलट्या आल्या, पुन्हा वादळ, वारा पुन्हा आल्यानंतर पुन्हा बोटी आम्ही नांगरल्या. ते जवळजवळ 15 ते 20 दिवस आम्ही खाडी गणपतीच्या आत प्रेयरला खाडीतच होतो. आता रेग्युलर आमचा सीझन चालू होत असताना फक्त 1 ते 2 दिवस बोटी बाहेर काढल्यानंतर लगेच पुन्हा आम्हाला मॅसेज आला की वादळ, वारा, पाऊस जोरात आहे, बोटी तुम्ही खाडीमध्ये नांगरून ठेवा, कोणीही समुद्रात बाहेर जाऊ नये. असा मॅसेज आल्यानंतर सर्व टोटल बोटी मच्छीमार टोटल आम्ही बंद आहोत. हे जवळजवळ मच्छीमारांचं करोडोंनी नुकसान झालेलं आहे. मी शासनाला परत विनंती करतो की बाबा हे वारंवार मच्छीमारांचे होत असलेलं हे संकट जवळजवळ हे आम्ही वर्षानुवर्ष भोगत आलो. त्याच्यामुळे मी शासनाला विनंती करतो की आता तरी तुम्ही आम्हाला मच्छीमारांना कोकण पॅकेज द्यावा, पर बोटीचे 1-1 लाख तरी द्यावा, जेणेकरून मच्छीमारांना तेवढं तुमचं सहकार्य होईल. दाद देत नसेल तर आम्ही मच्छीमारांनी जगायचे तरी कसा, याच्यामुळे आमची सर्वांची उपासमारची वेळ आली. म्हणून शासनाला परत मी विनंती करतो की मच्छीमारांना कोकण पॅकेज डिक्लेअर करावा. कारमधून विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक प्रकरणी लांजा पोलिसांनी खालापूर येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतलाय. मुंबई गोवा महामार्गावर देवदे येथे सोमवारी सायंकाळी करण्यात आलेल्या कारवाईत 12 लाख रुपयांची कार आणि 7,400 रुपयांचा गोवा बनावटीचा दारू साठा जप्त करण्यात आलाय.
एकूण मुद्देमालाची किंमत ही 12,07,400 रुपये आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लांजा पोलीस ठाण्यामार्फत मुंबई गोवा महामार्गावर वाहन तपासणी सुरू आहे। सोमवारी 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता देवधे येथील हॅपी धाब्यासमोर मुंबईकडे जाणाऱ्या कारची तपासणी करण्यात आली। तपासणी दरम्यान गोवा बनावटीचा दारू साठा आढळून आला। गाडीमध्ये एकूण 7,400 रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि 12 लाख रुपये किमतीची काळ्या रंगाची किया कंपनीची कार जप्त करण्यात आली आहे। विनापरवाना गोवा बनावटीच्या दारूची विक्री तसेच साठा बाळगल्याप्रकरणी कार चालक संदेश मांडे यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 अ आणि ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करीत आहेत। विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात। 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलेत। याच पार्श्वभूमीवर विधानसभेचा रणसंग्राम सुरू झाला असून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली। विधानसभा निवडणुकीची खरी प्रक्रिया आता आजपासून सुरू झाली आहे। यातच अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ही 29 ऑक्टोबर असून 26 आणि 27 ऑक्टोबरला शासकीय सुट्टी असल्याने अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना अवघे 6 दिवस मिळाल्याची माहिती मिळत आहे। रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रांत कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार असून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मिळाली आहे। प्रमुख पक्षांचे उमेदवार कधी अर्ज भरणार याची उत्सुकता आता रत्नागिरीकरांना लागली आहे। सागरी पोलीस ठाणे जयगड हद्दीतील जांभारी गावात रूट मार्च घेण्यात आलाय। विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे। जयगड सागरी पोलीस ठाण्याअंतर्गत जांभारी गावात हा रूट मार्च घेण्यात आला। भैरी मंदिर, जमातवाडी, कटनाक वठार, वसावे वठार, पावरी वठार, झरवे वठार आणि तरी बंदर या मार्गे हा रूट मार्च घेण्यात आला। CSF पोलीस इन्स्पेक्टर सुनील जाधव आणि सागरी पोलीस ठाणे जयगडचे API कुलदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च घेण्यात आला। तसेच यावेळी जांभारी गावचे पोलीस पाटील उमेश चौगुले आणि खारवीवाडा जांभारी गावचे पोलीस पाटील समीक्षा वसावे उपस्थित होत्या। भाजपचे नेते निलेश राणे शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार आहेत। निलेश राणे यांनी आज स्वतः पत्रकार परिषद घेत या संदर्भात माहिती दिली आहे। उद्या म्हणजे 23 ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार आहे। दरम्यान निलेश राणेंच्या निर्णयानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांनाही उधाण आलंय। उद्या 23 तारखेला 4 वाजता सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि काही मंत्रिमंडळातले सहकारी कुडाळ हायस्कूल ग्राउंडवर सभा होणार आहे प्रवेशाची माझ्या, आणि तो प्रवेश उद्या नक्की झालेला आहे। आणि मी सन्मान्य शिंदे साहेबांचाही मनापासून आभार व्यक्त करतो। आणि आता येणारी विधानसभा ही पण आम्हाला सगळ्यांना खात्री आहे, आम्ही एका टीमवर्कमध्ये ही आम्ही निवडणूक जिंकणार आहोत। राणे साहेबांची सुरुवात ज्या पक्षातून झाली, ज्या चिन्हावरून झाली, आज मला त्याच चिन्हावर काम करायची संधी मला मिळणार आहे। आणि शिंदे साहेबांसारख्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली काम करायची संधी मला मिळणार आहे। ह्या गोष्टीचा खरोखर आनंद आहे, समाधान आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण। मे गांधी क्लॉथ स्टोअर्स, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन्स घेऊन येत आहे दसरा दिवाळी निमित्त भरघोस सूट। नवीन स्टॉक उपलब्ध। शूटिंग, शर्टिंग, साडी, ड्रेस मटेरियल, होजियरी, बेडशीट, चादर तर अत्याधुनिक पद्धतीच्या नाविन्यपूर्ण साड्या। बनारस, चंद्रकोर पैठणी, कलकत्ता, लिनन, कॉटन सिल्क आणि विविध डिझायनर साड्या। तर गांधी क्रिएशन्स मध्ये शर्ट्स, पॅन्ट्स, टी-शर्ट्स, जीन्स, सूट्स, शेरवानी, जॅकेट्स, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स, बेल्ट्स, वॉलेट्स या सर्व गोष्टी उपलब्ध। आमचा पत्ता बाजारपेठ, खेड।
विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत. गुहागर मतदारसंघात महायुतीत शिंदे गट आणि भाजपमध्ये उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू असताना आता ओबीसी समाजानं त्यात उडी घेतली आहे. शिंदे गटातील माजी जिल्हा परिषद सदस्य शरद चिगवण आणि भाजपचे ओबीसी जिल्हाध्यक्ष संतोष जैतापकर यांनी उमेदवारीची मागणी केली. मात्र उमेदवारी मिळाली नाही तर 80% ओबीसी समाज हा बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याची भूमिका माजी जिल्हा परिषद सदस्य शरद चिगवण यांनी आज पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केली आहे. विधानसभेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मला वाटतं फार बरीचशी सुरुवात झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी गेले कित्येक वर्षाची अपेक्षा आहे की या संपूर्ण कोकणामध्ये एकतरी पूर्वी बहुजन समाजाचा आमदार व्हावा अशी सगळ्यांची प्रामाणिक इच्छा आहे. आणि मग त्याच्याकरता गेले अनेक वर्ष मी स्वतः शिवसेनेचा तळा करून काम करतोय. मी आमचे संतोष जैतापकर आमचे ओबीसीचे नेते आहेत, ते देखील चांगल्या प्रकारे काम करत आहेत. आम्हाला खात्री आहे की निश्चितपणानं संतोष जैतापकर असतील किंवा मी स्वतः शरद चिगवण असेल, आम्हाला काहीतरी न्याय मिळेल याची देखील आम्हाला खात्री आहे. कदाचित या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये कुणबी समाजाला बहुजन समाजाला न्याय देण्याकरता जो ही माणसं झटत आहेत, जे आमचे पदाधिकारी झटत आहेत, तर याचा निर्णय जर वरच्या स्तरावर जर झाला नाही तर कदाचित तुम्हाला त्याचे निर्णय वेगळ्या प्रकारचे बघायला मिळतील. याच्यामध्ये मात्र शंका त्याची आवश्यकता नाही. कदाचित जर बंडखोरी झाली तर निश्चितपणानं हा सगळा कुणबी बहुजन समाज त्यांच्या पाठी 100% राहील याची देखील मला खात्री आहे. नवी मुंबईत भाजपला निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का बसलाय. भाजपने उमेदवारी न दिल्यानं संदीप नाईक यांनी भाजपला रामराम ठोकलाय. संदीप नाईक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे उपस्थित होते. यावेळी संदीप नाईक हे बेलापूरमधून निवडणूक लढवून निवडून येतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केलाय आणि खोके सरकारवर टीका केली आहे. नाही, मी संदीप नाईक यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे. इतर कुणाबरोबरही माझी चर्चा झालेली नाही. मी संदीप नाईक यांच्या मला या मतदारसंघात एक सक्षम असा उमेदवार पाहिजे होता. त्या निमित्तानं माझा संपर्क मी त्यांना केला आणि त्यांनी हा निर्णय घेतला. निर्णय घेताना सर्व नगरसेवक या ठिकाणी जे त्यांच्यावर आहेत ते देखील निर्णय घेण्याला पाठिंबा दिला त्यांनी आणि आज हा निर्णय झाला. मला इतरांच्या कुणाच्या बाबतीत मला आज काही सांगता येणार नाही, कारण माझा काही तसा चर्चा झालेली नाही. सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना किंवा कोणी जे निवडणुका लढवणार आहेत त्यांना हा निधी पोच करण्याचं काम चालू झालेलं दिसतंय आणि अशी खोके घेऊन महाराष्ट्राची संस्कृतीची बर्बादी करण्याचं काम काही लोकांनी केलंय. त्या खोक्यांवरच हे राज्य चाललंय. मागचे 1.5 वर्ष सगळीकडे खोके वाटून आपली सत्ता टिकवणं, सत्ता मिळवणं, सत्ता ओरबडून घेणं हे काम खोक्याच्या जीवावर, खोक्याच्या ताकदीवर चाललंय. म्हणून तर एवढे आमदार तिकडे गेले आणि त्यामुळं ही सगळी खोके वाटपाची संस्कृती महाराष्ट्रात बंद करायची या निर्धाराने आमची महाविकास आघाडी काम करते. तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार आणि घड्याळच्या चिन्हावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. 2 वर्ष आयोग आणि न्यायालयात न्याय मिळाला नाही, सर्वोच्च न्यायालयातही न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता जनतेच्या न्यायालयात जाऊन न्याय मिळेल अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. ज्या गोष्टी 2-2.5 वर्षापूर्वी झालेल्या, 2 वर्ष झाली जवळपास, त्या ठिकाणी आयोगात न्याय मिळाला नाही, कोर्टात न्याय मिळाला नाही, कोर्टात जे डिस्क्वालिफिकेशन आहे किंवा नाही याच्याविषयी, म्हणजे आमदार आता टर्म संपली, आमदारांनी जे पक्षांतर केलं त्याच्याविषयी देखील सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला नाही. म्हणजे न्याय प्रलंबित झाला किंवा न्यायच मिळाला नाही. आता आम्ही जनतेच्या, महाराष्ट्रातल्या जनतेच्या कोर्टात जाणार आहोत आणि महाराष्ट्रातली जनता न्याय देईल, कारण त्या जनतेला कुठल्याही कशाची भीती नाही आहे आणि त्यामुळे जनता आम्हाला नक्की आमच्या पारड्यात न्याय देईल. लाडकी बहीण योजना ही सुरू राहण्यासाठीच सुरू केलेली आहे. लाडकी बहीण योजना ही बंद होणार नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. गेम चेंजर ठरेल, चांगली योजना आहे, महिलांच्यामध्ये खूप लोकप्रिय झालेली योजना आहे. पण काही इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियामध्ये ही योजना थांबवली असं बातमी पसरवण्यात आली. दादांत खोटं आहे. मी आपल्याला स्पष्ट सांगतो, ह्या योजना पुढं चालू ठेवण्याच्या करता आम्ही काढलेल्या आहेत. पण का काही वृत्तपत्रांनी
आणि काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनलनी याच्यामध्ये खोडसाळपणा केला हे कळायला मला मार्ग नाही. ही योजना महिला बाल विकास खात्याने आणलेली, कॅबिनेटने त्यांना मान्यता दिलेली आहे आणि अर्थसंकल्पामध्ये वित्त विभागाने याला जी काही तरतूद लागती, कारण ती आली जुलैपासून, त्याच्यावर एप्रिल मे जून 3 महिन्याचा प्रश्नच येत नाही आर्थिक वर्षाचा, 9 महिन्याचाच करता ह्या आर्थिक वर्षात आहे आणि पुढच्या वेळेस मग पुढं कंटिन्यू 12 महिन्याची राहणार आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. महायुतीतील बहुतांश जागांवर एकमत झालं असून उर्वरित जागांवर सकारात्मक चर्चा करून जागा वाटपाचा तिढा सुटणार असल्याचा दावा दादांनी माध्यमांशी बोलताना केलाय. त्या संदर्भामध्ये आज त्याच्याबद्दलच्या गोष्टी फायनल होती. काहींच्या याद्या फायनल झालेल्या आहेत. काही जागा आमच्या महायुतीमध्ये फायनल करण्यात आलेले आहेत. काही जागा त्यांना काहींचे मुहूर्त होते म्हणून आम्ही AB फॉर्म दिले. ज्या जागा आमच्या महायुतीमध्ये चर्चा होऊन राष्ट्रवादीला किंवा भाजपला किंवा शिवसेनेला फायनल झालेल्या आहेत, काही ज्या थोड्या चर्चेत अजून मागं राहिलेल्या आहेत, त्याचा आजपर्यंत निर्णय होईल अशी प्रकारची अपेक्षा आहे आणि त्याबद्दल आम्ही नंतर एकनाथरावजी, देवेंद्रजी प्रत्येकजण आपापल्या पातळीवर ते प्रयत्न करतात. यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स सोने, चांदी व मोत्याचे तसेच आकर्षक हॉलमार्क व अत्याधुनिक पद्धतीचे दागिने मिळण्याचे खेडमधील एकमेव ठिकाण. मैं रमेश मनोहर सागवेकर ज्वेलर्स घेऊन येत आहे ग्राहकांसाठी दसरा आणि दीपावली निमित्त आकर्षक भेट कुपन योजना. 7 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत ग्राहकांना मिळणार 25,000 रुपयांच्या सोने व चांदी रोख खरेदीवर आकर्षक भेट कुपन. प्रथम विजेत्यास 2 व्हीलर तर वॉशिंग मशीन AC सह इतर 101 भेटवस्तूंची लयलूट खास दसरा आणि दीपावली निमित्त. मग वाट कसली पाहताय? आजच आपल्या ज्वेलर्सला भेट द्या. आमचा पत्ता सोनाराळी, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. तसेच पोलादपूर बाजारपेठ, मारुती मंदिर शेजारी, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 92 70 28 43 23 आणि 77 41 08 93 15. विश्रांतीनंतर प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग प्रेस असोसिएशनचा वर्धापन दिन याचं औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त माध्यमातून पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांची आरोग्य तपासणी आणि आभा कार्ड नोंदणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिरात 35हून अधिक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य तपासणी आणि आभा कार्ड नोंदणी करण्यात आली. अलिबाग पंचायत समिती येथील अलिबाग प्रेस असोसिएशन कार्यालयात मंगळवारी 22 ऑक्टोबर रोजी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबिराला निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर शीतल घुगे, ज्येष्ठ पत्रकार नागेश कुलकर्णी, मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश सोनवडेकर, सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका उपस्थित होते. या संस्थेवर मी गेलो आणि तुम्ही माझा आज इथं सन्मान केला. 12,500 मेंबर्स त्या संस्थेचे मेंबर्स आहेत आणि या महिन्यापासूनच आरोग्य शिबिराला सुरुवात होते 3 डिसेंबरपर्यंत आणि 3 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये शिबिर होतात आणि ते आपल्या सगळ्यांसोबत बसलेले आपल्या सगळ्यांसाठी अतिशय गौरवाची गोष्ट आहे. सगळ्यात पहिले त्यांचं अभिनंदन जिल्हा प्रशासन आणि सगळ्याच्याच वतीने करतो. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट कॉलेज ऑफ सायन्स महाडच्या विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाने आयोजित केलेल्या प्रतिष्ठेच्या कोकण विभागीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊन हिरवळ महाविद्यालयाचा गौरव वाढवलाय. मुंबई विद्यापीठ क्रीडा विभागातर्फे 19 ऑक्टोबर रोजी मरीन लाईन्स येथे आयोजित केलेल्या क्रीडा स्पर्धेत कोकण झोनमधून 20 महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. यामध्ये हिरवळ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 100, 200 आणि 800 मीटर रनिंगमध्ये भाग घेतला असता अल्तमश लंबाडे, मुबस्सिर काझी, सुहेल इसाने या विद्यार्थ्यांनी धावणे, पोल वॉल्ट, शॉटपुट
यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। यामध्ये पोल वॉल्ट म्हणजेच बांबू उडी स्पर्धेत अल्तमश लंबाडे या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक मिळवले। तसेच त्याने 100 मीटर रनिंगमध्ये तृतीय क्रमांक पटकावून कांस्य पदक मिळवले। तर हिरवळ महाविद्यालय महाडचा अल्तमश लंबाडे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकाचा मानकरी ठरल्यानं हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष किशोरभाई धारिया, हिरवळ एज्युकेशन ट्रस्टच्या संचालिका सोनाली धारिया यांनी विद्यार्थ्यांच्या यशाचं कौतुक केले। अल्तमश लंबाडे यांनी पोल वॉल्ट क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करून गगन भरारी घेतली आणि हिरवळ महाविद्यालय बरोबरच आपल्या महाड शहराचं नाव राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये झळकावलंय। महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय परभणी येथे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा 2024 परभणी येथे संपन्न झाली। या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूर, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती या 8 विभागातील कुस्तीपटूंनी सहभाग घेऊन राज्यस्तरीय स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी आपलं कौशल्य पणाला लावलं होतं। मुंबई विभागाचे नेतृत्व करत असताना रायगडच्या क्षितिजा मरागजे हिने सलग 3ऱ्यांदा सुवर्ण पदक मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केलाय। क्षितिजा ही कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलाची महिला मल्ल असून राजाराम कुंभार, राज्य क्रीडा मार्गदर्शक संदीप वांजळे, दिवेश पालांडे, विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या 8व्या वर्षापासून कुस्तीचा सराव करत आहे। ती खोपोली येथील कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलची विद्यार्थिनी असून तिला शाळेचे क्रीडा शिक्षक जगदीश मरागजे, समीर शिंदे, जयश्री नेमाने यांचे मार्गदर्शन लाभले। ती केंद्र शासनाच्या स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई येथील कुस्ती केंद्रात द्रोणाचार्य अवॉर्ड विजेते राजसिंग चिकारा, अमोल यादव, शिल्पी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डावपेच शिकत आहे। राज्यस्तरीय पातळीवर केलेल्या सुवर्ण कामगिरीनंतर क्षितिजाची गोरखपूर, उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे। सलग 3 वर्ष सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचलेल्या क्षितिजाचे लोकप्रतिनिधी आणि अनेक मान्यवरांकडून कौतुक होत आहे। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।